नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. मागच्या भागामध्ये आपण एकनाथी भागवताच्या दुसऱ्या अध्यायाच्या 1 ते 100 पर्यंतच्या ओव्या घेतल्या होत्या. आता पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. चला तर मग वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. याचा विश्व तो भय हेलावा, तो आम्हान बाधी तुमच्या कनवा. अप्रायासे नारद देवा, मरणार न वा मजतारी. पायीत उतरून भवसागर, साक्षात पावे परपावरू. ऐसा भगवत धर्म विचारू, तो निज निर्धारू प्रबोधी. एकोनी वसुदेवाची उक्ती, नारद सुखावला चित्ती. तोची अभिप्राव परीक्षिती, शुक स्वमुखे स्थिती सांगत. सांगता वसुदेवा प्रश्न, श्री शुक जाहाला स्वानंद पूर्ण. नारदू ओळला चैतन्य घन, चित्सुख जीवन मुमुक्षा. श्री शुक म्हणे नरदेवा, भावो मिनला नारदाच्या भावा. एकोनी प्रश्न सुवावा, तो म्हणे वसुदेव धन्यवानी. फरिसता हा तुझा प्रश्न, चित्सुखे प्रगटे नारायण. ऐसे बोलता नारद जान, स्वानंदे पूर्ण ओसंडला. रोमांच उचलले अंगी, श्वेद दाटला सर्वांगी. आनंदाश्रू चालिले वेगी, स्वानंद रंगी डुलतू. सप्रेम मिनलिया श्रोता, जय पूर्ण सुखावे ना वक्ता. तैतो जाणावा अवघारिता, कथासार मृत चविनेने. एकता वसुदेवाचा प्रश्न, नारद सुखावे पूर्ण. मग स्वानंद गिरा गर्जोन, काय आपण बोलत. नारद म्हणे सात्वत श्रेष्ठा, वसुदेवा परमार्थ निष्ठा. धन्य धन्य तुझी उत्कंठा, तू भावार्थी मोठा भागवत धर्मी. ज्याचेनी धर्माचे प्रश्नोत्तरे, हे विश्व ओघेची उद्धरे. हे विचारिले तू आबरे, निज निर्धारे श्रीकृष्ण जनका. तुझेनी प्रश्नोत्तरे जान, साधक निस्तरती संपूर्ण. साधकाचे नवल कोण, महापापी पावनेने होती. भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे. एक तरती पठने, एक निस्तरती ध्याने संसारपाश. एक श्रोतया वक्तया ते, देखोनी सुखावती निज चित्ते. सद्भावे भले म्हणती त्याते, तेही तरती येथे भगवत धर्मे. हे नवल नव्हे भागवत धर्मा, जो का देवद्रोही दुरात्मा. अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा, तोही तरे हा महिमा भागवत धर्मी. हृदयी धरिता भागवत धर्म, अकर्म्याचे निर्दळी कर्म. अधर्म्याचे निर्दळी धर्म, देव उत्तमोत्तम पदप्राप्ती. जेथ निघाले भागवत धर्म, तेथ निर्दळे कर्म कर्म विकर्म. निंदा द्वेष क्रोध अधर्म, अविद्येचे नाम उरोनेदी. ते भागवत धर्मे अत्यादर, श्रद्धेने केला प्रश्न तू अथोर. निज भाग्ये तू अति उदार, परमपवित्र वसुदेवा. तुझे वानू पवित्रपण, तरी पोटाला श्रीकृष्ण. जयांचे निनामे आम्ही जाण, परमपावन जगद्वध. तो स्वय श्रीकृष्णनाथ, नित्यवसे तुझिया घरात. तुझिया ऐसा भाग्यवंत, न दिसेथ मज पाहता. वसुदेवा तुझिया नामता, वासुदेव म्हणती अनंता. ते वासुदेव नाम स्मरता, परमपावनता जगद्वधा.
ज्याचे नि श्रवणे वाढे पुण्य, ज्याचे नि नामे झडे भवबंधन, तो सध्या स्मरविला तुवा नारायण. तुझी वाचा कल्याण वसुदेवा, तुझ्या आजी एकताची प्रश्न पूर्ण प्रगटला नारायण. मज तुझा हा उपकार पूर्ण, तू परम कल्याण वसुदेवा. अशंका ऐकोनी नारदाचे वचन, जके विकल्प धरिल मन, याची पूर्ण होते स्मरण. आता झाले स्मरण वसुदेव प्रश्ने, ज्याची ऐसी विकल्प युक्ती, ते जाणावे निजात्मघाती. तेही अथीची उपपत्ती, एकच निश्चिती शुक सांगे. अग्निकुंडा माझी स्वयंभ असे, तोरून धृतावदाने अति प्रकाशे. तेवी सप्रेम प्रश्नवशे, सुख उल्हासे मुक्ताचे. सप्रेम भावार्थे मिनला श्रोता, मुक्ता ही उल्हासे सांगे कथा. तेथील सुखाची सुख स्वादुता, जाणे जाणता सवर्म. या लागी मुक्त मुमुक्षु विषयी जाण, भगवत धर्मे विनिवती पूर्ण संपूर्ण. तोची वसुदेवे केला प्रश्न, तेने नारद पूर्ण सुखावला. जे का पूर्ण परांगत जीर्ण, भागवत धर्म येथ सांगावा नारद मुनी निश्चित. उपापादित इतिहासू, एच अर्थी विहेहाचा प्रश्न. संवादती आर्षभ कोण म्हणती मूळी, त्याची सांगेन वंशावळी. जन्म जयांचा सुकुळी, नावा माझी झाली ब्रह्मनिष्ठा. स्वयंभू मनुचा सुतू, जान नामे प्रिय व्रतू. त्याचा अग्नित्र विख्यातू, नाभी त्याचा सुतू सूर्यवंशी. त्या नाभीपासूनी ज्ञानविलासू, ऋषभ जन्मला वसुदेवांशू. मोक्ष धर्माचा प्रकाशू, जगी सावकाशू विस्तारेला. ऋषभ वासुदेवांचा अंशू, येलोकी मोक्षधर्म विश्वासू. प्रवर्तावर या जगदीशू, हा अंशांशू अवतार. त्याचे पंचमस्कंधी चरित्र, सांगितले सविस्तर. त्यासी झाले शतपुत्र, वेदशास्त्र संपन्न. त्याही माझी ज्येष्ठपुत्र, अतिशय परमपवित्र. एक त्याचे चरित्र, अतिविचित्र सांगेन. जो ज्येष्ठपुत्र भरत जान, तो नारायण पारायण. अद्यापि भरतवर्ष उच्चारण, त्याचे नावे जान विख्यात. जो मनसा वाचा कर्मणा, अखंड भजे नारायणा. असताही राज्यधर्मी जाना, जो आत्मखुना न चुके. जेवी मार्गी चालता, पाऊले वक्तेही टाकिता. देववशे अखंड अडखुळता, आश्रयो तत्वता भूमिकांची. तेवीची तयासी असता, राज्यधर्म चाळिता. येथोचित कर्म आचरता, निज निजात्मा पालटेना. या नाव बोली जे अखंड स्थिती, जे पालटेना कल्पाती. जेथ असता सुखी होती, पुनरावृत्ती असेना. ऐसी करी सदाचरण, आणि नारायण पारायण. ऐक त्यांचे ही व्याख्यान, विशद करून सांगेन. नराचा समुदाय गहन, त्यासी नार म्हणती जान. त्याचे अयन मनजे स्थान, मनोनी म्हणती नारायण आत्मयासी. त्याच्या ठाई परायण, म्हणजे अनन्यत्वे शरण. निवटून या आपले अहंपन, तद्रूपे जान राहिला. ऐसा तो ऋषभाचा पुत्र, जयांसी नाव भरत. ज्याच्या नामाची कीर्ती विचित्र,
परमपवित्र जगा माझी, तो भरतू राहिला ए भूमिकेसी, मनोनी भारतवर्ष म्हणती असी, सकळ कर्मारंभी करिता संकल्पासी, ज्याची या नामासी स्मरताती, ऐसा आत्मा राम जरी झाला, तरी विषय संग नव्हे भला, या लागी त्याचा वृत्तांतू पुढिला, सांगेन सकळा ऐके, नामे ख्याती केली उद्दंड, या लागी त्याते म्हणती भरतखंड, आणि काही प्रताप प्रचंड, त्याचा वितंड तो ऐका, तिने मंडळ जितिले, समुद्र वलय किंत राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी, अनुकूळ स्त्रिया पुत्र, अनुकूळ मंत्री पवित्र, अनुकूळ राज्य सर्वत्र, ते त्यागिले विचित्र नाना भोग, ऐसे भोग भोगिलिया पाठी, सांडूनी वलयांकित राज्यसृष्टी, सोय निघाला जगजेठी, स्वहित दृष्टी हरिभजनी, जे राज्य वैभव भोगिती, त्यांसी कदा न वेगा विरक्ती, भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे, तो तेनेची जन्मे जान, ओवावा मोक्षासी आरोहण, परिजाहले जन्मांत कारण, तेही विधान सांगेन, सन्निहित प्रसूती काळी, मृगी जळ प्राशिता जळी, एकोणी पंचाननाची आरोळी, उडाली तत्काळी अतिसंत्राने, धाके गर्भूतीचा पडता जळी, भरत स्नान करीत ते काळी, देखोनी कृपाळू कळवळी, काढी तत्काळी दयाळुत्वे, मृगीन तेची परतोन, मातृहीन हे अतिदीन, भारत पाळी भूतदयेने, मृगममता पूर्ण वाढली, स्नान संध्या अनुष्ठान, करिता मृग आठवे क्षण क्षण, आरंभिल्या जपध्यान, मृगमय मन भरताचे, आसनी भोजनी शयनी, मृग आठवे क्षण क्षणी, मृग देखता नयनी, उठे गज बोजूनी ध्यान त्यागे, ममता बैसली मृगापाशी, मृगवना गेला स्वइच्छेसी, त्याचा खेदू करिता भरतासी, काळ आकर्षी देहाते, या लागी साचची जाण, ममते पाशी असे मरण, जो निर्मम संपूर्ण, त्यासी जन्ममरण स्पर्शेना, भरत तापिया थोर अंगे, तीथ काळ कैसे निरिघे, ममता संघे पाहुनी वेगे, मृत्यू तद्धोनगे पावला, देहासी येता मरण, भरताची मृगाचे ध्यान, तेने मृगजन्म पावे आपण, जन्मांतर कारण झाले ऐसे, कृपेने केला जो संगू, तोची योगिया योगभंगू, या लागी जो निसंगू, तो अभंगू साधक, मृगाचे निस्मरणे निमाला, या लागी तो मृगजन्म पावला, जो कृष्ण स्मरणे निमाला, तो कृष्णोची जाहला देहाती, अंतकाळी जेमती, तेची प्राणियासी जानगती, या लागी श्रीकृष्ण चित्ते, आरोहाती स्मरावा, परिमृगदेही जान, भारतासी श्रीकृष्ण स्मरण, पूर्वी केले जे अनुष्ठान, ते अंतर जान कदा नेदी, मागुता तिसरे जन्मे पाहे, तो जड भरत नामला आहे, तेथे तो निर्ममत्वे राहे, तेने होय नित्यमुक्त, बहुता जन्मीची उनिवी, येणे जन्मे काढली बरवी, निजात्मा आकळोनी जीवी, परब्रह्म पदवी पावला, वृषभपुत्र उत्पत्ती, शतबंधू जान निश्चिती, त्यात हे ज्येष्ठासी स्थिती उरल्याची गती ते ऐका,
नवखंडाप्रती ते केले खंडाधिपती. 81 जणाची 81 जण स्थिती कर्ममार्गी होती प्रवर्तक. उरले जे 9 जण सकळ भाग्याचे भूषण. ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान एक लक्षण तयाचे. वृषभकुळी कुळदीप स्नेहमंत्रे विन देदीप्य. नवही जान स्वये सद्रूप सायुज्य स्वरूप प्रकाशक. आत्मभ्यासी परिश्रम करुण निरसिले कर्माकर्म. याला गीते अकृताश्रम निज निभ्रम स्वये जाहले. शब्दबोधे सदोदित ब्रह्मज्ञान पारंगत. शिष्य प्रबोधी समर्थ परमाद्भुत अतिदक्ष. ते ब्रह्मविद्येचे चालते डिंब त्याचे अवयवते ब्रह्मकोंब. ते विद्येचे पूर्णबिंब स्वयंभ परब्रह्म. दस दिशा एकुची दोरा भरोनी पांघरुने मुनीश्वरा. वारा वळून कडतोरा बांधिला पुरा ग्रंथी रूप. आकाशाच्या ठाई अंबरत्व केले तीही. तेची दंबर पाही एकची नवांही पांघरून. प्राणापान पळूनी दोन्ही गाठी केली नाभीच्या ठाई. तवा जीव ग्रंथी सुटली पाही तेची नवाही ब्रह्मसूत्र. ऐसे परब्रह्म वैभवे निडारले निजानुभवे. त्याची सांगेन मी नावे यथा गौरवे ते ऐक. ज्याचे नाम ऐकता कापत काळ पळे वागुता. संसार नुगती माथा नाम स्मरता जयांचे. त्यांची या नामाची कीर्ती ऐक सांगेन परीक्षिती. ज्यांचे निनामे आतुडे मुक्ती जान निश्चिती भाविका. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन देख. अविर्होत्र द्रुमिल सुंटक चमस निर्दोष करभाजन. इव नाव ही नावे जान याचे करिता नामस्मरण. सकळ पापा निर्दळन हे महिमा पूर्ण जयांची. त्यासी परमहंस स्थिती सांगेन मी तुझ प्रती. ज्याचे नी पावन होय क्षिती त्या नवमूर्ती पुण्यपूज्य. ते वेगळे दिसती नामांक परी भगवद्रूपे अवघे एक. संता संत जन अनेक आपणा संकट देख एकत्वे पाहती. त्यासी तव असतात उरली नाही सर्वथा. संत म्हणावया पुरता भेदू नये आता चिन्मयत्वे. जग परिपूर्ण भगवंते आपण वेगळा नुरे तेथे. तव भगवत रूप समजते भूते महाभूते स्वय देखे. हेही देखते देखणे तेही स्वय आपण होणे. होणे न होणे येणे जाणे. ही गिळुनी लक्षणी विचरती मही. वैकुंठ केलास सुरक्षित स्थाने. सत्पातळधी गमने इव श्लोकोत 14 भुवने. स्वइच्छा विचरणे कामना रहित. त्यासी जीवी नाही विषयासक्ती. या लागी खुंटेना त्याची गती. इच्छा मात्रे गमन शक्ती सुखे विचरती निष्काम. जेथे मनाचा प्रवेशू नाही त्याची पाय वाटते ठाई. ऐसे स्वइच्छा विचारता मही आले ते पायी कर्मभूमीसी. मही विचारता वितंड पातले आज नाभखंड. तव विदेहाचा याग प्रचंड मिनले उदंड ऋषीश्वर. याग वेदोक्त विधिनिका
कुंडमंडप वेदिका आओ साधोनी नेटका विधान पीठिका अतिशुद्ध